मित्रांनो, व्हिडिओ नंबर 137. चला तर सुरू करूया आणि पाहूया काय. मित्रांनो, आजचा विषय आहे ध्येयासाठी कुठे पोहोचायचे आहे, हा शीर्षक आहे. तर बघूया, आपल्याला हवे असलेल्या डेस्टिनेशनला लवकरात लवकर पोहोचायच्या गडबडीत बरेच वेळा आपण प्रवासाचा आनंद घेतच नाही. आपल्या जगण्याच्या बाबतीतही असेच होते. आपली स्वप्न असतात, ध्येय पूर्ण करायचे असते, हे सर्व ठीक आहे. पण ही स्वप्न पूर्ण करताना ज्या मार्गावरून चालावे त्या प्रवासाचा आनंद सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. मित्रांनो, लक्षात घ्या. किंबहुना कधी कधी तर ध्येयपूर्तीपेक्षा त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी प्रोसेसच महत्त्वाची ठरते. पुढे बघूया. काही लोक लवकरात लवकर आपले स्वप्न पूर्ण करू इच्छितात. त्यामुळे त्यांचे रोजचे जगणे खूप चिंतेचे आणि तणावाचे भरलेले असते. बघा मित्रांनो, काही लोक टेन्शनमध्ये जास्त चांगले काम करू शकतात, पण हा काही उपाय नाही. तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिंता करावी लागत असेल तर असे स्वप्न पूर्ण करून काय उपयोग? घ्या. भीती वाटत असल्याने चिंता वाढत जाते. त्यामुळे आपली भीती आणि असुरक्षितता समजून घेता आली पाहिजे. जीवन जगताना सहज, स्वाभाविक आणि आनंदाने राहणे महत्त्वाचे असते. यासाठी दररोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. व्हेरी गुड. जेव्हा तुमचा विचार, भावना आणि प्रतिक्रिया चिंतेने मुक्त असतात, तेव्हा तुमच्यात काम करण्याचा वेगळाच उत्साह असतो. छान. आपल्या स्वाभाविकतेनुसार जगणे म्हणजे आनंदात जगणे असते. आणि जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर अहंकाराला तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका. व्हेरी गुड. व्यक्तिगत गोष्टींना आज नको तितके महत्त्व आले आहे, पण कधी कधी समोरचा माणूस तुमच्यावर हक्क गाजवत असेल तर त्याचं सुख काही वेगळं असतं. बघा मित्रांनो, पुढे बघूया. दुसऱ्याला आनंद होईल असे मनापासून वागणे, दुसऱ्याला आवडेल अशी कृती करणे आणि स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेणे, यामुळे तुमची नाती समृद्ध होत जातात. म्हणून माणूस ध्येय गाठण्याच्या प्रवासात जे टके टोमणे बसतात, ज्या खास कळग्यातून आपल्याला जावे लागते, त्यामुळे आपण माणूस म्हणून अधिक प्रगल्भ आणि परिपक्व होऊ लागतो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जगण्याच्या शक्यता आपल्याला प्रोसेसमध्ये कळू शकतात. प्रवासात जे अनुभव आपल्याला येतात त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या माणसाची ओळख कळते. तसेच आपण काय आहोत, कसे आहोत हे देखील कळते, आणि ही फार आवश्यक गोष्ट आहे. व्हेरी गुड. मित्रांनो, आहे कमाल. तर मित्रांनो, दुसरी एक छोटीशी माहिती तुम्हाला मी देतो. बघा, पेंग्विन दक्षिण गोलार्धाप्रमाणे अरबी समुद्रात का दिसत नाहीत? पेंग्विन हा उडू न शकणारा समुद्री पक्षी चालू व पोहू शकतो. खरे तर त्याचा निम्मा वेळ जमिनीवर व निम्मा समुद्रात जातो, पण त्याला राहण्यासाठी अनुकूल तापमानही हवे असते. वास्तविक ते अंटार्क्टिका
कडाक्याच्या थंडीत बर्फात जास्त राहतात. बापरे. अंटार्क्टिकाचे पाणी अत्यंत थंड असल्यामुळे ते त्यापेक्षा गरम पाण्याच्या समुद्रातही राहू शकत नाहीत. त्यांचा काळा रंग सूर्याची उष्णता शोषण्यास मदत करतात. अशा प्रकारे हे पेंग्विन दक्षिण गोलार्धाप्रमाणे अरबी समुद्रात दिसत नाहीत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.